श्रीनगरपासून तर पहलगामपर्यंत सर्व मुस्लिम बांधव भगिनी विद्यार्थी सगळे रस्त्यावर आले आणि त्यांनी पाकिस्तानचा निषेध केला। आता अशा परिस्थितीमध्ये काही ठिकाणी जे आहे हिंदू विरुद्ध मुसलमान अशा प्रकारचं जे काही कोणी करत असेल तर आपण ते ताबडतोब थांबवलं पाहिजे। जर आपल्याला त्या कुणाशी लढायचं असेल तर पहिल्यांदा आपण सगळे एकत्र राहिले पाहिजेत आणि आपसामध्ये आपल्याकडे काही गडबड सुरू झाली लक्ष विचलित होईल। म्हणून आपण एकत्रित राहून भारत सरकारला मोदी साहेबांना आपण पाठिंबा देऊया। त्यांचं काम ते बरोबर करतील। आपण सांगू त्याच वेळा ते ताबडतोब लढाई करतील असं नाही, अटॅक करतील असंही नाही। त्यांचे काही एक ठराविक जे आहेत ठोकताळे असतात, कधी काय करायचं कधी काय कर, आणि ते तुम्हाला आपल्या ठिकाणी आपली एकी कशी मजबूत राहील आणि आपण आपल्या देशाचं उत्पादन कसं वाढवू, आपली पण नजर आजूबाजूला असली पाहिजे की आपल्या आजूबाजूला दुसरा कोणी असा आतंकी फैलवणारा असा कोणी व्यक्ती आहे का आपण पाहिलं पाहिजे आणि आपण आपलं काम करीत राहिलं पाहिजे। जास्तीत जास्त निषेध हा धर्म विचारून हल्ला केला यावर सुरू आहे ना। त्यांनी धर्म करून अर्थ तिथले जी मुसलमान होते पहलगामचे घोडेवाले त्यांनी सुद्धा जे आहे गोळ्या घेतल्या ना अंगावर। त्यांचा उद्देशच तो आहे की धर्म विचारून मारायचं, म्हणजे हिंदुस्थानभर जे आहे दंगे पेटतील आणि हा एक त्यांचा मुद्दा हिंदुस्थानमध्ये दंगे पेटव। दुसरा मुद्दा की कश्मीर जे शांतपणे जे आहे प्रगती करत आहे भारत सरकारच्या नेतृत्वाखाली, पर्यटक लाखोंनी वाढले, ते कसे थांबतील? काश्मीरचा उद्योगधंदा कसा थांबेल? त्यातून उपासमारी कशी वाढेल? त्यातून जी यंग जनरेशन आहे ती प्रक्षुब्ध कशी होईल? कायदा हातात कसा घेईल? या अशा अनेक गोष्टी त्याच्या पाठीमागे आहेत। त्या जाळ्यामध्ये आपण फसता कामा नये आणि ते अगदी संपूर्ण देशातील, अगदी दिल्लीतले मौलवी असतील प्रमुख, आपल्या इथले असतील, मुंबईचे असतील, मुस्लिम नेते असतील, सगळ्यांनी एक जात सांगितलं की हिंदुस्तान हमारा है, हम हिंदुस्तानी है आणि पाकिस्तानचा निषेध केला। त्यामुळे त्यांनी धर्म विचारून केला म्हणून तुम्ही जे आपल्या आपसामध्ये जे आहे वितुष्ट निर्माण करता कामा नये। आपण जर केलं तर त्यांना जे पाहिजे आहे त्यात जाळ्यामध्ये आपण अडकू। मतदारसंघात देखील मोर्चा काढण्यात आला तो हिंदू समाजाच्या वतीने काढला ना। आता मी तुम्हाला सांगितलं नाही काही संघटना येतात आणि ते भडकाऊ भाषणं पण करतात। माझं म्हणणं आहे की तुम्ही ठीक आहे सगळ्यांना बरोबर घ्या ना, एकत्रित घ्या, चला ना। अनेक ठिकाणी एकत्रित आले ना सगळे, नाशकापासून सगळ्यांनी ज्या अनेक ठिकाणी मुस्लिमांनी जे आहे त्याचा निषेध केला, त्याला आपण बाजूला कशाला सारता? तर आता ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत आपल्या सगळ्यांनीच लक्षात घेतल्या पाहिजे की आपली लढाई दुसऱ्या देशाबरोबर आहे, कुठल्या धर्माबरोबर आपली लढाई नाही। सर, शिंदे समितीकडून जवळपास 58 लाख जे नोंदींचा शोध घेण्यात आलेला आहे आणि जवळपास 8 लाखांपेक्षा जास्त जे कुटुंब आहेत त्यांना मराठा कुणबी प्रमाणपत्र देण्यात आलं आहे आणि याचा जो आहे 2 कोटीपेक्षा अधिक कुटुंबांना लाभ मिळणार आहे। तर इतर मागासवर्गात 58 लोकांचा त्यांनी अभ्यास केला। 58 लाख लोकांना प्रमाणपत्र नाही दिली, प्रमाणपत्र त्यांनी 8 लाखांना दिली। अर्थात ते सुद्धा जे आहे त्यांची सुद्धा जात पडताळणी होईलच आणि याच्यामध्ये काही त्रुटी असतील तर काही लोक जे आहेत हायकोर्टात गेलेले आहेत। शरद पवारांनी देखील ह्या स्टेटमेंटवर एकच बाजू धरली असं म्हटलं जातं। त्यांच्यावर आरोप केला आहे मला मुस्लिम होतं ऐकलं नाही, त्यांनी फक्त धर्म विचारले, याविषयी त्यांनी जे स्टेटमेंट केलं त्याच्यावर विरोध केला। पवार साहेबांनी सांगितलं
पवार साहेबांना सगळं कळतंय कोण काय बोललं, कोण कोण काय. आणि जी मी आता आपल्याला तुम्हाला सांगतोय की आपल्याला हिंदू मुस्लिम वाढवता कामा नाही. जर पाकिस्तान बरोबर आपल्याला टक्कर द्यायची असेल तर, आणि तो त्या पाकिस्तानचा प्रयत्न आहे. कारण 22 कोटी मुस्लिम असतील आपल्या देशामध्ये. या सगळ्यांबरोबर आपण लढत बसलो तर भारतीयांबरोबर कसं तुम्ही लढणार. म्हणून त्यांनी जे आहे जाणीवपूर्वक जे आहे तसं वक्तव्य केलेलं आहे, हे लक्षात घ्या. काय म्हणून त्यांचा निषेध करण्याचं वगैरे करताना सगळं काय समजतं आहे, काय करायला पाहिजे. आपण गृहमंत्री होतात, आता जो बऱ्याचशा सोशल मीडियावर येतं की विलंब होत आहे, परंतु काय ॲक्शन घेतली पाहिजे अशा परिस्थितीत. भारत सरकारने ॲक्शन घ्यायला सुरुवात झालेली आहे. असं आहे की तुम्ही जर गोळीबार केला तर 50, 100, 200 लोक जातील, पण तुमचं पाणी जर बंद केलं तर लाखो लोकांवर गदा येणार आहे. तर वेळ लागेल, पण फार मोठी ॲक्शन आहे, लक्षात घ्या तुम्ही. समजा आपलं जे आहे सगळं पाणी बंद झालं, प्यायला सुद्धा पाणी नाही, शेतीला पाणी नाही, 2 वर्षात काय हालत होईल आपली, त्याचा विचार करा ना तुम्ही. तसं करोडो लोक त्या पाण्यावर आहेत. अर्ध्यापेक्षा जास्त मला असं वाटतं पाकिस्तान असेल. किती मोठी ॲक्शन आहे. म्हणजे 65 साली लालबहादूर शास्त्री त्यांना लाहोरपर्यंत सैन्य नेलं, त्याच्यानंतर ताशखंदमध्ये सुलूक झाला, पण ही ॲक्शन नाही घेतली. इंदिरा गांधी एका पाकिस्तानचे 2 देश केले 71 साली, पण ही ॲक्शन घेतली. ॲक्शन ही खरोखरच कडक ॲक्शन आहेच. आणि अधिक दुसरी काही ॲक्शन घ्यायची आहे तर ते तुम्हाला सांगून काही ते मोदी साहेब किंवा ते मंडळी करणार नाही, आणि सैन्यसुद्धा तुम्हाला सांगणार नाही. जे काय करायचं तेही तयारीत असतात. तो त्यांच्याकडे पण सैन्य आहे, त्यांच्याकडे पण दारुगोळा आहे, त्यांच्याकडे पण सगळं. ह्या सगळ्या परिस्थितीचा विचार करून काय करायचं ते आपले लोक करतील. आपण त्यांच्यावर विश्वास ठेवला पाहिजे. नाही तर कधी करणार, काय करणार. 4 दिवस झाले अजून काय नाही हल्ला. अरे काय जेवण आहे का. साहेब पाणी बंद केलं आहे, पण त्याचा परिणाम किती दिवसांनी होईल. कारण त्याच्यावर टीका होती का त्याला 10-15 वर्ष लागतील पाणी बंद व्हायला. ठीक आहे, पण पूर्ण ताकद शक्ती जर लावली सरकारनं काय तर तिथले आपले पण डॅम्स त्याच्यावर आहे. झटपट जे आहे ताबडतोब त्याची उंची वाढवता येईल, तुम्हाला पाणी अडवता येईल. काही पाणी जे आहे दुसऱ्या नदीजोड खाली वळवता येईल. त्याच्यात आपले इंजिनियर्स बसलेत ना, जलतज्ञ बसलेत ना, काय करायचं ते एकदा ठरलं ना. आणि भारत सरकार आणि देशानं ठरवलं, भारत सरकारनं ठरवलं म्हणजे देशाने ठरवलं, तर सगळेचे सगळे लोक कामाला लागतील. वर्षभरामध्ये च्या आत त्याचे जे आहेत तुम्हाला अतिशय वाईट जे आहेत परिणाम पाकिस्तानात झालेले दिसून येतील. सर, अजितदादा म्हणतायत की 2.5 वर्षात नवीन लोकांना मंत्रिमंडळात संधी देणार, मी शब्द पाळत आहे, चिंता करू नका. मग मी काय करू, त्याला विचारा ना तुम्ही. हां, नवीन तर आता त्याच्याबद्दल मी काय बोलणार. अजित पवार आमच्याबरोबरच मंत्री झाले ना. साहेब, कर्जमाफीची त्यांनी घोषणा केली होती. शेतकऱ्यांनी आंदोलन केलंय, त्यांच्या ताब्यासमोर चुना फेकून चुना लावलाय असं आंदोलन करण्यात आलेलं आहे शेतकऱ्यांच्या. हे बघ, आपण त्याच्याकडे जे आहे ना शब्दशः पाहण्याची आवश्यकता नाही. भारत सरकार असेल, महाराष्ट्र सरकार असेल, कोणी असेल, एक चांगल्या योजना आपल्या शेतकऱ्यांसाठी, कष्टकऱ्यांसाठी, लाडक्या बहिणींसाठी आपण देतो. पण त्याच्या पाठीमागे उद्देश काय असतो, जे खरोखरच त्याला पात्र आहेत त्यांना त्याचा फायदा व्हावा. त्याचा गैरफायदा कोणी घेऊन अर्धा पाऊण टक्का इकडे तिकडे होऊ शकतो. पण मोठ्या प्रमाणावर जर कोणी गैरफायदा घेत असेल मग ती योजनाच फेल होते, लक्षात घ्या तुम्ही. आणि मग ते काही कित्येक वेळा विड्रॉ सुद्धा करतात. म्हणून त्यांनी जे सांगितलं की त्याच्यामध्ये काही लोकांनी काय कारण असताना कदाचित फॉर्म भरले. एने प्लॉटवर सुद्धा जे आहे शेती आहे म्हणून फॉर्म भरले विम्यासाठी वगैरे. तर या गोष्टीसाठी थांबल्या पाहिजेत ना. या गोष्टी जर थांबल्या तर 5-25% खर्च कमी होईल सगळ्याच गोष्टी. आणि मग ती जी आहे ती योजना करताना जे सेक्रेटरीज वगैरे बसतात सगळे मंत्री ते ठरवतात किती लोक अडचणीत आहेत एवढे.
एवढ्या लोकांना किती पैसे लागतील एवढे त्याची सोय करतो. पण ज्या वेळेला काही चुकीचे लोक त्याचा फायदा घेत असतील तर म्हणजे खरोखर अडले निडलेले लोक आहेत त्यांच्यापर्यंत तो पैसा पोचत सुद्धा नाही आणि सरकारसुद्धा अडचणीत येतं, योजना अडचणीत येतं. तर मला असं वाटतं त्याच्याकडे थोडंसं सकारात्मक पाहावं. त्यांचा म्हणण्याचा अर्थ असाच आहे की काही लोकांनी, काही चुकीच्या लोकांनी जे आहे त्याचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न केला तो करू नये एवढंच त्यांचं म्हणणं आहे. सर, बुलढाण्याचे आमदार जे आहेत संजय गायकवाड यांच्यावरती ठाकरे एकत्र येत आहेत. बऱ्याचशा सत्ताधारी पक्षांनी देखील नाराजी व्यक्त केली. दोघांचे मत वेगवेगळे आहेत, त्याविषयी देखील चर्चा सुरू आहे. कशाबद्दल? ठाकरे घराणे एकत्र येत आहेत, बंधू एकत्र येत आहेत, परंतु बरेचसे सत्ताधारींनी नाराजी देखील व्यक्त केली की दोघं एकत्र येत आहेत. याविषयी काय सांगाल? दोघांचे विचार वेगवेगळे असंही म्हटलं जातं. अरे एका घरातली दोन माणसं आहेत, पूर्ण लहानपण जे आहे एकमेकांबरोबर खेळण्यात गेलेलं आहे. बाळासाहेब ठाकरे तुम्हाला असं सांगितलं तर फार विचित्र वाटेल, पण बाळासाहेब ठाकरे आणि मासाहेब हे दोघं सुद्धा सगळ्यात जास्त प्रेम राजावर करत होते. राजा 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 शाळेतून आला की नाही तर येईपर्यंत जेवत नव्हते. राजा म्हणजे राज ठाकरे. एवढंच ते कुटुंब जे आहे एकमेकावर प्रेम करणं आणि ते मध्यंतरी राजकारणामुळे दूर झालं. आता ते एकत्र येत असतील तर आपण त्यांना शुभेच्छा द्यायला पाहिजे. कोण कधी एकत्र येईल राजकारणामध्ये नाही तर ज्याचा संबंध नाही ते सुद्धा एकत्र येतातच. इथे तर त्यांचं रक्ताचं नातं आहे, ते आलं तर आपल्याला वाईट वाटण्याचं काही कारण. पवार घराण्याची देखील चर्चा सुरू ते झाले, ते पण एकत्र आले तरी आम्हाला आनंद आहे. कुठलाही कुटुंब जर आहे फुटलं असेल ते एकत्र येत असतील कौटुंबिकदृष्ट्या आणि मग राजकीयदृष्ट्या सुद्धा त्यांनी जर एक मत त्यांचं झालं असेल तर उत्तम. नाही तर कुटुंबाने एकत्र यावं. राजकीय मतं भिन्न भिन्न असू शकतात. मला आठवतं, मी जर चूक नसेल तर उत्तर प्रदेशमध्ये सुचेता कृपलानी या काँग्रेसच्या ज्या मुख्यमंत्री झाल्या होत्या आणि आचार्य कृपलानी त्यांच्या विरोधात होते विरोधी पक्ष. म्हणजे आजच नाही आपल्या देशात घडत, पूर्वीपासून लोकशाहीमध्ये होत आहे ते. ठीक आहे, चला धन्यवाद. सर, बुलढाण्याचे जे आमदार आहेत संजय गायकवाड त्यांच्यावरती गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांवरती आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानं सुमोटो अंतर्गत कारवाई करण्यात आली. मला काय माहिती नाही काय कारवाई केली. सत्ताधारी आमदार आहेत आणि पोलिसांच्या आता मला काय कळलं. सत्ताधारी आमदार आहे तर सत्ताधारी लोक जे आहेत जे त्यांना जास्त माहिती असेल, मला काय माहिती. साहेब, धरणाचा जिल्हा असलेल्या लोकांशी चर्चा मला करायला. साहेब, नाशिकला पाणी टंचाई भीषण, धरणाचा जिल्हा असे ओळख असलेल्या नाशिक हे बघा प्रचंड बाष्पीभवन सुरू आहे महाराष्ट्रातल्या ना इतर ठिकाणी सुद्धा. सगळ्या धरणातलं पाणी नेहमी उन्हाने आटतं, परंतु आता बाष्पीभवन जे आहे मोठ्या प्रमाणावर होत आहे. त्याच्यामुळे पाणी जे आहे कमी कमी होत चाललेलं आहे. त्याच्यामुळे सगळ्यांनी पाणी जपून पाहिजे. माझ्या इकडे तर 51 गावांना जे आहे टँकरने पाणी आम्ही पुरवतो आहोत. एवढ्यामध्ये लासलगावचं वेगळं आहे. आणखी सगळ्यांनी जरा थोडंसं जे आहे एक आपण म्हणतो ग्लोबल वॉर्मिंग म्हणजे त्याचे सगळे परिणाम आता हळूहळू दिसत आहेत आपल्याला. तर त्याला तोंड देण्यासाठी आपण सुद्धा ज्या काही गोष्टी पाळाव्या लागणार नावीला जातात.